जाहीर करण्यात आली आहे। अखेर बहुप्रतीक्षित असलेली भाजपची दुसरी यादी जाहीर झाली। ज्या नावांबाबत सर्वात उत्सुकता होती त्यातील एक पंकजा मुंडे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। यापूर्वीच त्यांनी एका भाषणामधून लोकसभेत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेते अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं। तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपूर या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रक्षा खडसेंचा देखील क्रमांक लागलाय। रावेरमधून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे इच्छुकांचा जीव निश्चितच भांड्यात पडलेला असेल। माढ्यातून रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांचा नंबर लागलेला आहे। रणजित सिंग निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्यामुळे निश्चितच त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असेलच। ही दुसरी यादी जाहीर झालेली आहे। त्यामध्ये पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आली। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये राज्यातून तब्बल 20 जणांच्या नावाचा समावेश आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधून कुणाकुणाला उमेदवारी मिळते, दुसऱ्या यादीमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे ते आपण यावेळेला पाहतोय। नंदुरबार या ठिकाणी डॉक्टर हिना विजय कुमार गावित यांना, धुळ्यामध्ये सुभाष रामराव भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा निखिल खडसे, अकोल्यामध्ये अनुप धोत्रे, वर्ध्यामध्ये श्री रामदास चंद्रभानजी तडस यांना, नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। एकूण 10 नावं आपण आतापर्यंत यादीतली पाहिली। दुसऱ्या यादीमध्ये 20 नावांचा समावेश आहे। पुढे वळूयात आपण नागपूर नंतर चंद्रपूरकडे। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, जालन्यामध्ये रावसाहेब दानवे, दिंडोरीमध्ये भारती पवार, डॉक्टर भारती पवार यांना देखील दिंडोरीमधून यावेळेला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भिवंडीमध्ये कपिल मोरेश्वर पाटील यांना, मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहीर कोटेचा, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ अशी एकूण 15 नावं आपण यावेळेला पाहिलेली आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा 16वा क्रमांक अहमदनगरचा लागतो डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील, बीड